आपले दोन्ही मैदानी पंच खेळपट्टीकडे आलवलो पावलाने रवाना होत आहेत. सुनील म्हात्रे सर आणि भाऊ पाटील सर. खरोखर जे पंचांची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. भिवंडी सिनियर 40+ ची संलग्न असलेले हे दोन नामांकित पंच सुनील म्हात्रे आणि भाऊ पाटील, तसंच त्यांच्या सोबतीला त्यांचे सहकारी मुरलीधर जाधव हे देखील आहेत. तर सलामीर जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये प्रवेश करते. गणेश आणि गोकुल संघाचे संघनायक गणेश पाटील आणि गोलंदाज असतील निश्चितच संतोष देवेकर. मनोज गुलवी यांचं आज प्ले 11 मध्ये दिसत नाही आहेत. काही कारणास्तव ते गैरहजर आहेत. निश्चितच सूर्यकांत मोरे सर एक उत्कृष्ट पंच, त्यांनी देखील आपल्या या घरच्या संघाला ऑल द बेस्ट केलेले. सूर्यकांत मोरे सर आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. एक उत्कृष्ट पंच आहेत. भिवंडी न्यू 40+ संलग्नशी संलग्न असलेले पंच, एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व सूर्यकांत मोरे सर. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा मैदानाकडे जातोय. एक दोन नामांकित संघामधून सामना सुरू होतोय. जेडी स्पोर्ट जयदुर्गा टेमघरपाडा विपक्ष गावदी स्पोर्ट्स रांजोळी, दोन संघामधून विन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड फास्ट. जेडी स्पोर्ट हा संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम षटकार स्वीकारतो. आमंत्रित केलं जातं ते गावदेवी रांजोळी संघाला फलंदाजीसाठी. तर बघूया पहिल्या 4 षटकांमध्ये कशा प्रकारचा खेळ होतोय. एक चौफेर फटक्याबाजीला प्रारंभ होतोय की अगेन्स्ट एक चांगली गोलंदाजी याचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतील माझे परममित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ मानकोली ऑल टू कलरम केणी सर. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. मी आपल्याला घेऊन चलतोय मैदानामध्ये. मित्रांनो, आज या स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसामध्ये पहिल्या सत्रामध्ये ज्यांनी अधिराज्य गाजवलंय तो कालिका माता कालवार संघ. आणि ही पहिल्या फेरीची आपण लढत पाहतोय. या दोन बलाढ्य संघामध्ये जयदुर्गा टेमघरपाडा वर्सेस गावदेवी रांजनौली. गोलंदाज तयार संतोष देवेकर. गोटे यांनी सदा मात्रे यांचा फोन रिसीव्ह करायचा आहे. गोटे त्यांचे मित्र आहेत. सदा मात्रे यांचा फोन आपण रिसीव्ह करायचा आहे. डॉट बॉल अतिशय चांगली सुरुवात गोलंदाज संतोष दिवेकर यांच्याकडून. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात फलंदाज गोकुल यांना बीट केलेले. जयदुर्गा टेमघरपाडा खरोखरच भिवंडी सिटी क्रिकेट असो की ग्रामीण या जयदुर्गा टेमघरपाड्याच्या खेळाडूंनी देखील खूप मोठं नाव आपल्या भिवंडी परिसरामध्ये गाजवून सोडलेलं आहे. त्याच नावाने खेळणारा संघ गोकुलदास यांच्यासाठी हा चेंडू. आणि मला वाटतं इष्टरक्षक थोडेसे चुकलेले आहेत की काय. बॅटचं चुंबन घेऊन चेंडू गेला होता इष्टरक्षकांकडे. अतिशय चांगली लाईन अँड लेंथ. विकास इष्टरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. विकास नाईक चांगले गोलंदाज, चांगले खेळाडू आहेत. गोलंदाज तयार. राऊंड द विकेट. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चुकतायत आमचे पंच सुनील म्हात्रे सर. डेड बॉल घोषित करतायत. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज संतोष यांना. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा थोडस कुठेतरी आपल्या रनअप मध्ये चुकी, मनामध्ये काहीतरी शंका आशंका मला वाटतं उद्भवलेले आहेत की त्यांच्या फॉलो थ्रो मध्ये कुठेतरी ते चुकतायत. 2 चेंडू निर्धाव हातलेले आहेत. 3रा चेंडू टाकण्यामध्ये थोडीशी अडचण निर्माण झालेली आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये वेल जज कॅच. गोकुले 0वर बाद होतील. अप्रतिम गोलंदाजी डीजे. अतिशय चांगलं अप्रतिम वाखाणण्याजोगी क्षेत्ररक्षण. पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर 3ऱ्या चेंडूवर गोकुल यांना स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जेलबादच्या स्वरूपात बाद केले.
ते गोलंदाज संतोष यांनी. 1-0 अशी स्थिती आहे. मी संदीप पाटील यांचं कौतुक करेन. नाणेफेक जिंकल्यानंतर जो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेले त्याच्यावर मात्र एक गोलंदाज संतोष खडे उतरलेले आहेत. निश्चितच भिवंडीतील ओमसाई ऑटो किंगचे मालक संदीप पाटील हे संघाचे नेतृत्व करतायत. आपण पाहतोय एक्स्ट्रा कव्हरवर क्षेत्ररक्षक आहेत मनोज गुलवी यांची आज संघामध्ये उपस्थिती नाहीये. गोलंदाज तयार. निंबवली वर्सेस पिंपलास पुढील लढत असेल. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी हाताळतायत संतोष देवेकर. आतापर्यंत अतिशय चांगली गोलंदाजी. पाहूया मेडन विकेट टेकर गोलंदाज ठरतात का. 2 चेंडू बाकी आहेत. 1 विकेट मिळवलेले, एकही धाव खर्च केलेली नाहीये. अतिशय चांगला चेंडू. निश्चितच थोडीशी चुकी पाहायला मिळते. यष्टीरक्षक विकास काय गोलंदाजी करते संतोष आज. पाहूया मेडन विकेट गोलंदाज या स्पर्धेचा ठरतायत का. शेवटचा चेंडू शेष आहे. मला वाटतं अशोक आलेले आहेत फलंदाजीसाठी. गोलंदाज तयार. इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळलेत. चेंडू जातोय डीप सीमा रेषेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण एकाच हाताने चेंडूला कलेक्ट केलेले. फेकी देखील चांगले. मिळतील फक्त 2 धावा. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. खरोखर संदीप पाटील कौतुक करतायत त्या क्षेत्ररक्षकाचं आणि त्या गोलंदाजाचं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं महत्वाचं शतक आणि धावा दिले ते फक्त आणि फक्त 2 आणि गोकुल यांना मात्र बाद केलेले. गुड बॉलिंग. अतिशय चांगली सुरुवात करून दिलेली आहे. मात्र अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रेमनाथजी नाईक सर जरा सामना पाहण्यासाठी या क्रीडानगरीमध्ये पोहोचले असतील तर आम्ही आपल्या आयोजन कमिटीच्या वतीनं आपणास विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. जयदुर्गा टेमघरपाड्याचे एक कंदे समर्थक आहेत. यापुढे लढत असेल मित्रांनो आई वज्रेश्वरी निंबवली आणि बलवंत स्मृती पिंपलास. दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करेन सर्वप्रथम आपण आपली रिपोर्टिंग करायची आहे. मित्रांनो आपण या स्पर्धेसाठी नाव नोंदणी केली असेल तर आपण सर्वप्रथम आपली रिपोर्टिंग करायची आहे. कारण की आम्ही बरेचदा पुकार देतो, आम्हाला देखील बरं वाटत नाहीये. कारण की आयोजकांचं देखील म्हणणे आपण जेव्हा स्पर्धेसाठी येतोय तेव्हा सर्वप्रथम आपलं एक कर्तव्य असतं की आपण आपली रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर नाणेफेक आणि मग पुढील कार्यक्रमाला सुरुवात. विकास नाईक येत आहेत. चांगले खेळाडू आहेत. यष्टीरक्षण केलं त्यांनी पहिल्या शतकामध्ये. आता मात्र गोलंदाजीची धुरा ओव्हर द विकेटनी. आता मात्र सर्व क्षेत्ररक्षक एक सीमारेषा लगत. फलंदाज गणेश पाटील यांच्यासाठी हा चेंडू हाताला होता. 1 धाव कंप्लीट आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केले. डायरेक्ट हिट झाले होते. थ्रो चांगला होता. ते क्षेत्ररक्षक होते त्यांचं मी कौतुक करेन. डायरेक्ट चेंडूने इष्टांचा वेध घेतला होता. चांगला थ्रो केला होता. मात्र अशोक आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. धावसंख्या 2 धावसंख्येने पुढे सरकती ती 4 वर. 4 धावा. गोलंदाज तयार. विकास ओव्हर द विकेटनी मार्गस्थ होतील. ते मात्र गती जास्त, मात्र लाईन थोडीशी चुकीची. पंच भाऊ पाटील सरांच्या समांतर धाव मिळेल अवांतर. एका धावेने गावदेवी रांजणोली संघ पोहोचतोय तो 1-5 वर. थोडेसे स्टेप आउट झाले होते. पुढे येऊन चेंडूला खेळलेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या समोर चुकी पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट. 2 धावेनी संघाची धावसंख्या झाली ती 7.
4 धावेवर खेळतात गणेश पाटील, तर नॉन स्ट्रायकर आहेत अशोक 2 या धावसंख्येवर. वेलकम प्रेमजी नाईक साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि अप्रतिम झेल. दुसरा आद्रा गावदेवी रांजनोली संघाला. प्रेमनाथ नाईक सरांचं व्यासपीठावरती शुभ आगमन झालेले. मी गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं सर आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चांगली गोलंदाजी आहे विकास नाईक, मात्र संतोष दिवेकर यांची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तब्बल 4 चेंडू डॉट 1 विकेट आणि 6व्या चेंडूवर 2 धावा या अशोक यांनी काढल्या होत्या. सलामीर जोडी तंबूच्या आश्रयाला गेलेली आहे, ती म्हणजे गोकुल आणि गणेश पाटील. वैयक्तिक 4 धावांवर गणेश पाटील बाद झालेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी आलेत नौके फलंदाज नीलकंठ. खरोखरच नीलकंठ शिवशंभूचं नाव आहे, महादेवाचं नाव आहे. अशोक हे चेंडू खेळले, चेंडू हवेमध्ये. पाहूया क्षेत्ररक्षक चेंडूवर पोचतात की नाही. चेंडू एका टप्प्याने जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी अप्रतिम चौकार. अकरा या धावसंख्येवर संघ पोचलेले. 11 धावा झालेत. दुहेरी अंकामध्ये प्रवेश केलेले. गावदेवी रांजनोली संघाने दुसऱ्या शतकाचा खेळ मार्गस्थ. गोलंदाज तयार. विकास नाईक यांचा चेंडू खेळून काढले. मिड ऑन अँड मिड ऑफ आणि चेंडू जाईल सीमापार. षटकार. गुड शॉट. प्रयत्न चांगला होता. लॉंग ऑफ वरून लॉंग ऑन ला क्षेत्ररक्षक गेले होते. प्रयत्न चांगला केला होता. क्रिकेट मधली सर्वात सुरक्षित जागा लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये फटका खेळले होते अशोक. 6 धावा येतील. 6 धावांनी संघ पोचतोय तो 17 वर. 17 धावा. पहिल्या शतकाचा विचार केला तर 2 धावा. विकास नाईक दुसरं शतक हाताळतात. आतापर्यंत धावा खर्च केलेले आहेत ते मला वाटतं 15. अजूनही काही चेंडूंचा खेळ शेष. गोलंदाज तयार. विकास नाईक. पुढील लढत असेल आई वजेश्वरी निंबवली आणि बलवंत स्मृती पिंपलास. निश्चितच बलवंत पाटील हे तुफान पिंपलासचे एक उत्कृष्ट क्रिकेटर होते. खरोखरच या कोरोनाच्या महामारीमध्ये बरेचशा गावातील चांगल्या व्यक्ती आपल्यातून निघून गेलेले आहेत. त्यामध्ये बरेचसे क्रिकेटर. झेल सुटतोय आयुष्यमान भावाचा आशीर्वाद आणि जीवनदान कोणाला तर अशोक यांना. त्यांच्या बॅट मधून एक चौकार षटकार बघितलेला आहे. दुसऱ्यांदा देखील संधी दिलेली आहे आणि नीलकंठ मात्र तयारीत नाहीयेत. काय घडलंय मैदानामध्ये. या चेंडूवर किती धावा आल्या आणि काय घडले पंचांनी आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवायचा आहे. आणि मला वाटतं हिट विकेट झालेले आहेत की काय. पंच आपसमध्ये विचार विनिमय करतील, बातचीत करतील. आम्ही डिसिजन पेंडिंग ठेवतोय. पंच भाऊ पाटील सर, किती धावा या चेंडूवर आम्हाला कळवायचा आहे निर्णय. 3 धावा का. 3 धावा. एस. धन्यवाद. आई वजेश्वरी निंबवली आणि बलवंत स्मृती पिंपलास. पुढील लढत असेल चालू सामन्यातील 4 शतक संपताच आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे जाणार आहोत. राणाल संघाचे विकास हे देखील आपल्यातून निघून गेलेले आहेत. गंगामाता गुंदुली संघाचे अरुण पाटील
तुफान पिंपळा संघाचे बलवंत पाटील असे अजून काही खेळाडू आहेत. गावदेवी पिंपळगडचे हनुमान बजाके आपण कटआउट त्यांचा पाहतोय खेळाडू कक्षाच्या बाजूला. मला वाटते त्या फोटोवर 8 जे भावपूर्ण श्रद्धांजलीचा जो बॅनर लावलेले अशा आपल्या या क्रिकेटर मित्रांचं कटआउट इथं लावले. ज्वाली कामतगरचे नंदन तरे खरोखरच कोरोनाच्या महामारीनं बरेचसे आपले जवळची माणसं आपल्यातून दूर गेलेली आहेत आणि आता कुठेतरी आपण या कोरोना महामारीतून थोडासा विसावा घेतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. एक खूप मोठं संकट संपूर्ण देशावर पूर्ण जगावर आलेलं आहे आणि त्याच्यातून कुठेतरी आज मनुष्य प्राणी सावरतोय. खरोखरच खूप मोठी आपत्ती ही सुरू आहे, अजूनही संपलेला नाहीये. आपण दक्षता घ्यायची आहे. गोलंदाज येथील राम 2 शतकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 20. विकास नाईक यांनी तब्बल 18 धावा खर्च केलेली आहेत. गोलंदाज तयार रामू. फलंदाज असतील समोर अशोक. अतिशय चांगली लाईन. बॅकवर्ड शॉट. लेगला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू उचलतील तत्पूर्वी वेल होता. दोन्ही फलंदाजांदरम्यान 2 धावा पूर्ण करण्याचा. धावसंख्या पोहोचते ती 22 वर. 22 धावा. प्रथम नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करतोय तो गावदेवी रांजनोली संघ. रामू. विशेष चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपवरचा ठेवला होता. संदीप पाटील मला वाटते क्षेत्ररक्षक आहेत की काय आणि चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. क्रिकेटचा एक मुख्य घटक आहे मित्रांनो क्षेत्ररक्षण. गोलंदाज जेव्हा चांगले चेंडू हातलतोय तेव्हा जर एखादा झेल किंवा अशी जर मिसफील झाली तर ते गोलंदाजाचं मन थोडंसं खच्चीकरण होते. गोलंदाजाची साथ मिळणं क्षेत्ररक्षक साथ मिळणे गोलंदाजासाठी खूप महत्वाचं गोष्ट असते. मात्र क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. मग अशा आपण बघितलं की अशोक यांचा एक झेल देखील उडाला होता त्यावर चौकार देखील त्यांना आलेला आहे आणि इथे देखील त्यांना 4 धावा आलेल्या आहेत जिथे कदाचित 2 धावा वाचल्या असत्या. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. अगदी बरोबर आहे. जायचं आहे पंच मुरलीधर जाधव. खेळाडूंचा त्यांच्यावर संशय आहे रामू यांच्यावर की गोलंदाज कुठेतरी आपले ऍक्शन वेगळ्या पद्धतीने करतात. काही हरकत नाहीये. खेळाडूंनी मागणी केलेली आहे आणि त्या मागणीला आम्ही पूर्तता केलेली आहे. पंच मैदानामध्ये गेलेले आहेत. चेक साठी तिसरे पंच म्हणून काम पाहतील आपल्या सिनियर 40+ एक नामांकित पंच भाऊ पाटील सर. रामू यांच्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. पाहूया. गोलंदाज तयार रामू. फलंदाज असतील अशोक. निश्चितच अशोक आणि निलखंड यांना अजून मात्र स्ट्राईक मिळालेली नाहीये. गोकुळ निलखंड बाला चांगली फलंदाजी. इथे मात्र फुल टॉस डिलिव्हरी. पंचांना प्रश्न नक्कीच विचारले मात्र आमचे पंच सहमत नाहीये. लेग बायचा इशारा येतोय. चेंडू पायावर आदळतोय. स्ट्राईक रोटेट झालेले. धावसंख्या 27 धावा. 27 धावा. अशोक चांगली फलंदाजी करतायत. 21 धावसंख्येवर खेळतायत. आता मात्र संघाचा मुख्य खेळाडू निलखंड. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवा तसा बॅटवर येत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला कलेक्ट केला होता. फेकी देखील फास्ट केली होती मात्र रोखू शकले नाहीये 2 धावा घेण्यापासून दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या झाली ती 29 धावा. गोलंदाज तयार रामू. फुलटॉस डिलिव्हरी. गती जास्त होती. चेंडू कार्पेटच्या सहाऱ्याने जातोय डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा 2 धावा धावून पूर्ण केली. धावसंख्या पोहोचते ती 31 वर. 31 धावा.
शतकातील शेवटचा चेंडू शेष असावा. रामू यांच्या 31 धावा झालेत. मी तर म्हणेन चांगली टोटल आहे, कारण की पहिल्या शतकामध्ये 2 होत्या, त्यानंतर 17 चेंडूमध्ये 31 झालेले आहेत. अजूनही तिसऱ्या शतकातील शेवटचा चेंडू शेष आहे, म्हणजे कुठेतरी पहिल्या शतकानंतर सावरलेलं आहे गावदेवी रांजवली संघ. ते मात्र इनसाइड आउट, चांगला फटका आहे, धावा देखील चांगल्या येतील. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा चौकार. गुड शॉट. 35 धावा 18 चेंडू मध्ये पूर्ण केली आहेत. गावदेवी रांजोली संघाने गोकुळ बाद झाले 0 3 चेंडू मध्ये. त्यानंतर गणेश पाटील बाद झाले 3 चेंडू मध्ये 4 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर निलकंठ आणि अशोक यांनी मात्र डावाला सावरलेले, चांगला आकार दिलेले. 35 धावसंख्येवर पोहोचलेले. 15 धावा खर्च केल्या रामू यांनी, 18 धावा खर्च केल्या विकास नाईक यांनी. आणि पहिला पॉवर प्लेचं शतक जे हाताळलंय ते संतोष दिवेकर यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. फक्त आणि फक्त 2 धावा आणि 1 गडी देखील बाद केला होता. गुड बॉलिंग. शेवटचं आणि अंतिम शतक असेल या पहिल्या डावाचं. तत्पूर्वी पुन्हा एकदा शेवटचा पुकार देतोय बलवंत स्मृती पिंपळास, नाई वज्रेश्वरी निंबवली या 2 संघांना. आपण रिपोर्टिंग करा. प्रमोद येत आहेत. संघातील महत्वाचे खेळाडू संदीप पाटील, प्रमोद, विकास नाईक. आज मनोज गुलवी नाही आहेत. पाहूया त्यांच्या अनुपस्थितीमध्ये संघ कशा प्रकारे कामगिरी करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचं आणि अंतिम शतक आई वज्रेश्वरी निंबवली संघ आणि बलवंत स्मृती पिंपळास तयारीत राहायचंय. पहिला चेंडू आणि इथे मात्र शतरक्षकाला उलकावणी देतोय. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. अप्रतिम चौकार. धावसंख्या 39 वर चांगला आकार आहे धावसंख्येला. 39 धावा. गोलंदाज तयार. ते मात्र पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये खेळण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू स्टँड वरून जातोय. आशेच्या नजरेने बघितले होतं पंच भाऊ पाटील सरांकडे अशोक यांनी की चेंडू कदाचित वाईट आहे की काय, मात्र चांगला चेंडू. डॉट बॉल. प्रमोद इथे मात्र लेग बी फॉर फलंदाज बाद. निश्चितच पायची पकडलेले. चांगला चेंडू हाताला होता प्रमोद यांनी. यॉर्कर लाईनचा चेंडू पायावर आदळतोय आणि पंचांचा मात्र एक चांगला निर्णय. नरेश येतोय. नरेश येत आहेत. गोलंदाज तयार. प्रमोद राऊंड द विकेट. लॉंग रन अप नी. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्या चेंडूवर कंट्रोल शॉटचा फटका. 1 धाव मिळते. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. चांगला बॅकअप पाहायला मिळते यष्टीरक्षकांच्या मागे. 2 धावा येतील. 2 धावांनी संघ पोहोचतोय तो 41 वर. 41 धावा. 2 चेंडू शिल्लक असावेत. पाहूया नरेश किती धावा जमवत आहेत या 2 चेंडूवर, की या उलट प्रमोद हे अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून आपला स्कोर थांबवत आहेत का. 41 वरच फुलटॉस डिलिव्हरी आणि नरेश साठी असा चेंडू आपण टाकू शकत नाहीये. चेंडूला एकाच ऍक्शन मध्ये फेकून दिले मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी गावदेवी षटकार.
अतिशय चांगला दमदार फटका. धावसंख्या पोचते ती 47 वर. या डावाचा इनिंगचा पारीचा शेवटचा चेंडू. निंबवली आणि पिंपलास तयारीत राहा. शेवटचा चेंडू देखील ये उडाया. गेंद जाएगी साजन के घर. काय फलंदाजी केले नरेश यांनी. 3 चेंडू मध्ये तब्बल 14 धावा, त्यामध्ये 2 षटकार आणि 1 दुहेरी. गुड बॅटिंग. धावसंख्येला नेऊन ठेवलेले ते 53, म्हणजे बरोबर 54 धावांचं लक्ष असेल ते जयदुर्गा टेमघरपाडा संघासमोर. अतिशय चांगली फलंदाजी. 54 धावांचं लक्ष आहे आणि या 54 धावांच्या तर निश्चितच मित्रांनो सामना थोडासा विश्रांतीसाठी थांबलाय. तत्पूर्वी आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे जाणार आहोत. आई वज्रेश्वरी निंबवली आणि बलवंत स्मृती पिंपलास या दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपली रिपोर्टिंग करा. आपण पुढील सामन्याचं नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघाचे संघनायक या बलवंत स्मृती पिंपलास आणि आई वज्रेश्वरी निंबवली. मी प्रेमनाथजी साहेबांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय आणि पुढील सामन्याचं नाणेफेक आपल्या शुभ हस्ते करायचंय. प्रेमनाथजी नाईक सर पेशाने शिक्षक आहेत. गुंदवली जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. एक आदर्श व्यक्तिमत्व. आमच्या मानकुली गावामध्ये देखील सरांनी आपली सेवा दिलेली आहे. तर आई वज्रेश्वरी निंबवली संघाचे संघनायक आलेले आहेत. वेलकम, आपलं सुस्वागतम स्वागत असेल. त्यानंतर सदानंद नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य पिंपलास, त्यानंतर टार्झन सेठ पाटील हे देखील आलेले आहेत आमच्या टॉप बॉक्स मध्ये. तर मी नाणेफेकीचं स्वरूप आपल्याला सांगतोय. सर्वप्रथम एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी 40+ ओली असं नामकरण आहे आणि दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ मंडल ओली हे नाण्याचं स्वरूप आहे. मी नाईक सरांच्या शुभ हातामध्ये नाणं देतोय. कुठला संघनायक आवाज देईल? ग्रामस्थ मंडल ओली असं म्हणणं आहे सदा यांचं आणि ग्रामस्थ मंडल ओलीच येते. जे मागताय तेच मिळते. मी नाईक सरांचं खूप खूप आभार व्यक्त करतोय आणि आपणास धन्यवाद देतोय. आपण पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये जाऊन थांबायचंय. या 2 मिनिटं आपण कर्णधारांशी चर्चा करू. सदानंद पाटील, आपण नाणेफेक जिंकलात. चला आपण सामन्याला सुरुवाती करतोय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं प्लीज. तर नाणेफेक जिंकलीत. सर्वप्रथम मी आपल्याला एक प्रश्न करेन की आपला निर्णय काय? क्षेत्ररक्षण. आपल्या संघाचं नामकरण झाले पिंपळा साहेबजी, आपले सहकारी, सर्वांचे लाडके, एक तुफान पिंपळाचे नेहमीच नाव बलवंतदादा पाटील यांच्या नावाने आपल्या संघाचं नामकरण झालेले आहे. खरोखर बलवंतदादांना स्पर्धेच्या माध्यमातून आपली भावपूर्ण श्रद्धांजली असेल. प्रथम आपण नाणेफेक जिंकून केलेले आहे. आई वज्रेश्वरी निंबोली संघाला कितपत धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 या धावांपर्यंत रोखण्यासाठी असे कुठले गोलंदाज आहेत आणि आपल्या विश्वासाला पात्र ठरतील की ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करते निंबवली संघाला? हर्षल आहे, संतोष आहे, राजन दादा आहे, जगदीश दादा आहे, अमरोश आहे. आपला संपूर्ण संघ या स्पर्धेमध्ये ताकदीनिशी उतरणार आहे. ओके. काय शुभेच्छा द्याल गावदेवी 40+ ओली संघासाठी? एकंदरीत स्पर्धेवर नजर टाकली. अतिशय सुसज्ज अशी क्रीडानगरी, वीर तानाजी क्रीडानगरी, अनेक देखना आयोजन नियोजन. या स्पर्धेत खेळण्यासाठी संधी दिल्याबद्दल मी त्या संघाचा आभारी आहे. खूप धन्यवाद सदा पाटील. नाणेफेक हरल्यानंतर आपल्या नाणेफेक जिंकले असतं, क्षेत्ररक्षण केलं असतं, मात्र प्रवास करायचे. कसं वाटलं या क्रीडानगरीमध्ये आल्यानंतर या स्पर्धेचं एकंदरीत जर आपण आयोजन नियोजन काय शुभेच्छा द्याल ओली संघासाठी?
माऊली स्पोर्ट्स संघाने ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. खूपच छान आयोजन, उत्कृष्ट दर्जाचं क्रिकेटचं ग्राउंड आणि प्रत्येक खेळाडूला खेळण्यासाठी इथे संधी दिली त्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद. खूप खूप धन्यवाद दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. मित्रांनो टॉस बॉक्स मधून न्यूज आहे, नाणेफेक जिंकलेली आहे ती बलवंत स्मृती पिंपळाशा संघानं आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतले, तर फलंदाजीसाठी आमंत्रित केले आई वजुश्वरी निंबोली संघाला. जाऊया मैदानामध्ये, सामना सुरू आहे. तो आपण पाहतोय गावदेवी रांजनोली वर्सेस जयदुर्गा टेमगरपारा. ओव्हर टू मोहनदादा भोईर. थँक्स, धन्यवाद कळरम केनी. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट मित्र, आपण पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामधून मैदानाकडे जातोय. दोन यजमान संघामधून हा सामना पाहतो. विजयाचं लक्ष्य 54 धावांचं प्रतिशत आपण विचार केला 13.500 ची सरासरी आहे ती जेडी स्पोर्ट टेमघर या संघाला. सलामी गोलंदाज आपण पाहतोय गावदी स्पोर्ट्स रांजोळे संघाचा रोहिदास. चला प्लीज वेलकम घ्या, लगेच आपण समजण्याला सुरुवात करायची. पंचांना विनंती आपण चला वॉन करत चला आणि चालू सामन्यासाठी आपण एक 20 मिनिटांचा अवधी सेट करायचा आहे. दोन्ही संघाने एक आपण लक्ष द्या. हा जो चालू सामना आहे या चालू सामन्यासाठी फक्त आणि फक्त 4 षटकांच्या साठी एक 20 मिनिटांचा अवधी सेट झालेला आहे आणि जो संघ जाणून बुजून उशीर करेल त्या संघाला कदाचित पेनल्टीचा सामना करावा लागेल. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं गोलंदाजीला सांभाळतोय रोहिदास. स्ट्राईक रोटेट करतोय संतोष नॉन स्टॅशनरी जालिंदर. विजयाचं लक्ष 54 धावांचा प्रतिशत विचार केला 13.500 ची सरासरी आहे. पहिला चेंडू ऑन साइडला खेळला जातो. चेंडू शॉर्ट मिडऑनला येतोय. आउटफील्ड मधून गणेश अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करतोय. मिळेल फक्त एक धाव. या एक धावेने संघाची धावसंख्या होती ती बिनबाद 1. हॅलो, चेंडू लाल केल फक्त थोडंसं ऑफ ड्राईव्ह केलं होतं. निश्चितच इनफिल्ड मधून आपण गणेशाला पाहिलं होतं. पहिल्या दुसऱ्या स्केल मधून मात्र झेल सोडला जातो, जीवदान दिलं जातं जालिंदर याला. सॉफ्ट डिसमिसल, एक साधा सोपा झेल सोडला जातो, जीवदान मिळतं आणि याचबरोबर 2 धावा करण्याची संधी प्राप्त होते फलंदाजांना आणि या 2 धावेने जेडी स्पोर्ट टेमघरपाडा संघ पोहोचतोय 3 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा रोहिदास लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतोय. चेंडूला सुंदर सॉफ्ट ड्राईव्ह, अतिशय चांगला फटका. धावसंख्या एक धावेने पुढे सकते 4. धावसंख्या एक धावेने पुढे सकते ती 4. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतो. लेफ्ट हँडचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी असेल आता मात्र संतोष याला. या ठिकाणी मात्र चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट फळीमध्ये मात्र संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आहे. फटका मारण्यासाठी मित्र तुमचं फुटफर फार महत्वाचं असतं. अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. पंच लेग बाईटचा इशारा करतात. एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या एकने पुढे सकते 5. पहिलं षटक प्रगती पथावर आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय रोहिदास याची. आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावा ज्याच्या गोलंदाजी आपण पाहतोय. एक सुरेख आणि सुंदर असे गोलंदाजी प्रत्यक्ष आपण पाहतोय. पुन्हा अगेन्स्ट गोलंदाज सज्ज होतोय रोहिदास. लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतो. स्ट्राईक रोटेट करतोय. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू जातोय 1 बाउन्स एका टप्प्याने वाईट ऑफ लॉंग ऑन सीमारच्या बाहेर चौकार. संघाची धावसंख्या 4 धावांनी पुढे सकते ती 9.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 एक संत आणि सावध सुरुवात आपण पाहतो. विजयाचं लक्ष 54 धावांचा प्रतिषटका विचार केला तर 13.500 ची सरासरी आहे. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिलं सांघिक, दुसरं गोलंदाज सपाते गोट्या. गोट्या वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं. या ठिकाणी मध्ये फलंदाज थोडासा स्टेपआउट झाला. जेवढा सुंदरचा ऑन ड्राईव्हचा फटका, चेंडू मिडॉनला येतोय. अतिशय चांगले शतरक्षक आउटफील्ड मधून मात्र मिळतील 2 धावा आणि या 2 धावांनी संघ धावसंख्या होती ती 11. पुन्हा एकदा गोलंदाज उंच. तिसऱ्या पंचांची उपलब्ध करायची आहेत. चेक 9 साठी खास तिसऱ्या पंचांची उपलब्ध केली जाते. गोलंदाज गोट्या, गावठी रांजोळी संघाचा उत्कृष्ट गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाज गुंच्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाडी घेतो. स्ट्राईक रोटेट करतोय संतोष. फलंदाज निश्चित थोडासा स्टेप आउट झाला होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, चेंडू मिडल ऑफ बॅट निश्चित घेता आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 11, विजयाचं लक्ष 54 धावांचं. निश्चित विजयाचं लक्ष मोठे. वारंवार त्याच चुका आपण पाहतो. फलंदाज संतोषाच्या बॅट मधून आडव्या बॅटने खेळण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय. चेंडू आणि बॅट फळीमध्ये मात्र कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. फटका मारण्यासाठी कधी कधी तुमची सरळ बॅटने खेळणे अत्यंत गरजेचं असतं. या ठिकाणी मात्र चेंडूला ऑन साइडला खेळलं जातं. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स लँडवर चेंडू पाहतोय. 2 धावा कंप्लीट झाले. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी घेण्यासाठी मात्र फलंदाज धावचीत बाद होतोय. जालिंदर मात्र 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 13. नेक्स्ट बॅट्समॅन न्यू बॅट्समॅन संदीप येतोय. न्यू बॅट्समॅन संदीप येतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर बोड्यावर पंचांकडे गाडी घेतो. ॲटम राऊंडचा मारा करतोय. संघाची धावसंख्या स्थिर आहे 13. पुन्हा एकदा सुरेख फेक, अतिशय प्रतिम चेंडू, उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. विशाल लक्ष्य आणि वारंवार चुका पाहतोय. जेडी स्पोर्ट टेमघर संघाच्या फलंदाजाकडून वारंवार चेंडू डॉट केले जातात. गोट्या आता मात्र चेंडूवर मोठा फटका. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. चेंडूची लाईन लवकर केली आणि चेंडूला भिरकावून दिलं. व्हाईट ऑफ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर मित्र धावसंख्या ती
एक बाद 19. अजूनही विजयापासून 35 धाबा दूर आहे. 12 चेंडूंचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 12 चेंडूमधून जेडी स्पोर्ट टेमघर संघाला अजूनही विजयासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. चला प्लीज आपण लगेच आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. वेल कमी घ्या. तिसऱ्या षटकाला प्रारंभ ते वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं गोलंदाज सांभाळतो नीलखंड. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी संतोषाला. या ठिकाणी मात्र ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू. पंच नो बॉलचा इशारा करतात आणि निश्चितच फ्री टेशल. फ्रीट आहे. फ्रीट म्हटलं की एक निश्चितच चांगली मेजबानी असते ती फलंदाजासाठी. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला होता. संतोषाचा चेंडू बॅटपणीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. वारंवार त्या चुका संतोषाच्या बॅटमधून आपण पाहतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे ती 20. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. आतापर्यंत 7 चेंडू पेस करतो आणि फक्त 4 धावा ज्याच्या बॅटमधून पाहतोय. 5 धावा या ठिकाणी अक्रॉस द लाईन. थोडासा आडव्या बॅटने चेंडूला प्रहार केला जातो. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव. दोन धावा मात्र कंप्लीट आहेत. या 2 धाब्याने संघाची धावसंख्या 22 या धावसंख्येवर पोहोचते. आणि निश्चित या ठिकाणी मात्र अतिशय खराब चेंडू. बिमार फेक. 55 बॉलचा इशारा करतात. 4+1 एकंदरीत 5 धावा. एकंदरीत 5 धावा. या 5 धाब्याने संख्या धावसंख्या पुढे सरते ती 27. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. षटकार. व्हेरी नाईस टॉक. एक महत्वाच्या क्षणी अतिशय चांगला फटका संतोषाच्या बॅट मधून निघतोय. संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरकते. 33. आता मात्र अतिशय चांगल्या चेंडूची फेक. चेंडू बॅटपडीमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. 33. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. अजूनही 2 चेंडू मला वाटतं शेष असावेत आणि बघू येणारे 2 चेंडू महासंघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र शॉर्ट फायनलिंग सीमारेषेकडे जातोय. आउटफील्ड मधून थोडस चेंडू मिसफील्ड केलं जातं. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट. धावसंख्या 39 या 36.
धावसंख्या 36. या ठिकाणी मग चेंडूवर मोठा फटका, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. अप्रतिम झेल, बल जज कॅच. तीन षटकांच्या अंती धावसंख्या होती 36. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे आणि विजयापासून अजूनही 18 धावा दूर आहे. 7 चेंडूंचा खेळ आहे. प्रत्येक चेंडूमागे 3 धावांचं गणित आहे आणि स्ट्राईक रोटेट करण्याची संधी. संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज बंटा. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या. लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. सहा चेंडू 18 धावा आणि पहिला चेंडू ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटपडीमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. निश्चितच चेंडूवर जर प्रहार करायचा फटका मारायचा असेल तर चेंडूची लाईन रीड करणं अत्यंत गरजेचं असतं. लाईनअप करणं गरजेचं असतं. वेलकम हर्षल. वेलकम जगदीश म्हात्रे. स्वर्गीय बलवंत तुफान संघाचे तुफानी बल्लेबाज. या ठिकाणी मात्र ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू पंच बाहेरची खून करते. अभांतर संघात धावसंख्या एक धावाने पुढे सरकते. आता विजयापासून 5 चेंडू आणि 17 धावा दूर आहे. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयापासून जयदुर्ग टेमघरपाडा संघ 17 धावा दूर आहे. स्वर्गीय बलवंत तुफान पिंपलास या संघाचे तुफानी खेळाडू. या ठिकाणी मात्र चेंडूला उकळण्याचा प्रयत्न निश्चित व्यवस्थित टायमिंग साधता आला नव्हता फलंदाजाला. कुठल्या प्रकारची धाव नाही. येणाऱ्या 4 चेंडूमधून अजूनही विजयासाठी एक 17 धावांची गरज आहे. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये नो मॅन्स लँडवर चेंडू आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव काढली जाते. 2 धावा. अजूनही येणाऱ्या 3 चेंडूमधून 15 धावांची गरज. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयापासून अजूनही 15 धावा दूर आहे. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. षटकार. व्हेरी नाईस स्ट्रोक. व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. आता मात्र येणाऱ्या 2 चेंडू मधून अजून विजयापासून 9 धावा. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. विजयापासून अजूनही 9 धावा दूर आहे.
दोन चेंडूंचा खेळ शीर्ष विजयापासून अजूनही 9 धावा दूर आहे. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंज ऑफ पेस परिवर्तन निश्चित पाहिलं होतं. गती कुठेतरी कमी केली होती आणि फलंदाज मात्र कुठेतरी या ठिकाणी मात्र परिपूर्ण चकित झाला होता. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. आता मात्र विजयाचं दार उघडतंय गावदेवी रांजोळी संघासाठी. आता एक चेंडू आणि अजूनही 9 धावांची आवश्यकता. मिशन इम्पॉसिबल आहे. थोडस पराभवाच्या खाईमध्ये आपण जेडी स्पोर्ट टेमघर या संघाला आता पाहतोय. चेंडूला हुकचा फटका आपण पाहतोय. चेंडू लॉंग लेग सीमाच्या बाहेर जातोय चौकार. आणि ह्याचबरोबर मात्र जेडी संघाचं आव्हान या ठिकाणी संपुष्टात येते. हाडलक जेडी स्पोर्ट टेमघर अँड गुड लक गावदेवी स्पोर्ट्स रांजोळी. विजयाचा शिल्पकार निश्चितच विजयाचा शिल्पकार अशोक. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलीत तोच ठरतोय स्पर्धेचा मानकरी. हाडलक प्रेमनजी नाईक सर.